हॅलो नमस्कार. इंडिया ट्रॅव्हल विड्सच्या मान्सून सीझनच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आमच्या चॅनलला 10,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. सर्वांनी अत्यंत भरभरून प्रेम दिलेलं आहे आमच्या चॅनलला. खूप सारा फीडबॅक दिलेला आहे आणि त्याबद्दल धन्यवाद. आज आपण पावसाळ्यामध्ये सिंहगडवर जाणार आहे. पावसाळ्यातलं सिंहगडचं वातावरण अतिशय रम्य असतं. खूप सारे उलटे धबधबे, पाऊस आणि धुकं, यामध्ये सिंहगडाची मजा काही वेगळीच. ओके, आज आपण सिंहगडला जाऊ. आम्ही सकाळी आता निघालेलो आहे. साधारण 6:30-7 वाजत आलेले आहेत आणि 7 वाजता आपण सिंहगडला जाऊ. भजी वगैरे खाऊ, पावसाळ्याची मजा घेऊ. सिंहगड हा किल्ला पुण्यापासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यामध्ये किल्ला ढगांमध्ये लपलेला असतो. सिंहगडावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्यामुळे दरवर्षी हा रस्ता खराब होतो. अनेक मंडळी हिल मॅरेथॉनची प्रॅक्टिस करताना आम्हाला आढळली. आमचा मित्र अनिरुद्ध सुने हाही त्यांच्यातलाच. सिंहगडचा चढ चढताना आमची गाडी धापा टाकत होती, पण हा पठ्ठ्या 2 वेळा पळत सिंहगड चढला. त्याच्या फ्रेश चेहऱ्याकडे बघून तर तसं वाटत नव्हतं. शेवटच्या वळणानंतर सिंहगड दिसू लागतो. आता आपण सिंहगडावर पोहोचलोय. पार्किंग मध्ये सुद्धा धुका आहे आणि इथून आता आपण काहीतरी खायची व्यवस्था बघूया. भूक लागलेली आहे. कुठं गर्दी कुठं धुक्यामध्ये गरमागरम पोहे आलेले आहेत आणि भजी सुद्धा. वा, भरपूर उत्साही लोक आहेत सिंहगडावर. इथं भरपूर दंगा चालू आहे. पावसामध्ये अशा थंड वातावरणात भजी खायला मिळणं म्हणजे एक पर्वणी आहे. वा, आणि भजी बरोबर जी चटणी मिळते ना, ही खूप वेगळ्या टाईपची असते. ही चटणी आणि भजी फार छान कॉम्बिनेशन आहे. मस्त. पोहे सुद्धा गरम गरम चविष्ट पोहे केलेले आहेत. वातावरण असं आहे की पोह्यातनं सुद्धा वाफा येत आहेत एकदम. भजी आणि पोह्यांचा नाश्ता केल्यानंतर आता या ढगातल्या मस्त वातावरणात आपण एक सिंहगडचा फेरफटका मारूया. अतिशय विजिबिलिटी कमी आहे. आपण फक्त एक 25 फुटावरचं बघू शकतो. थोडी थोडी थंडी सुद्धा वाजतीये. वातावरण सुद्धा थंड आहे. मधून मधून पावसाच्या सरी सुद्धा कोसळत आहेत. हा जो व्हिडिओ आहे तो सिंहगडाची पावसाळ्यातली सफर आहे. आम्ही सिंहगडाचा इतिहास सांगणारा आणखी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. दगडी कड्यावर केळीची बरीच झाडं उगवलेली आहेत. गडावर जोराचा वारा असतो, त्यामुळं विजेच्या तारा एकमेकांना टेकू नयेत म्हणून त्यांच्यामध्ये आयसोलेशन टाकलेलं आहे. हा आहे पुणे दरवाजा क्रमांक 1. आता आपण ह्याच्या बुरुजावर जाऊया. आता आपण पुणे दरवाजावर असलेल्या सज्जामध्ये उभे आहोत. हल्ली सुट्टीच्या दिवशी घराबाहेर
तेही निसर्गाच्या सानिध्यात जाऊन येण्याचं वेळ वाढू लागलाय. खरं तर सिंहगडावर वर्षभर पर्यटक येत असतात, पण पाऊस सुरू झाला की हा ओढा जास्तच वाढतो. पुणे दरवाजातून आत आल्यानंतर एक रस्ता बालेकिल्ल्याकडे जातो आणि एक रस्ता खांदकड्याकडे जातो. आधी आपण खांदकड्याला भेट देऊन येऊ. वेगवेगळ्या प्रकारचं शेवाळ इथं उगवलेलं आहे. तेरडा, नेचा अशा अनेक प्रकारच्या वनस्पती इथं उगवलेल्या आहेत. हे जे ऐकू येत आहेत ते वेगवेगळ्या बेडकांचे आवाज आहेत. पश्चिम घाटात वेगवेगळ्या प्रकारच्या बेडकांच्या जाती आढळून येतात. हा आहे खांदकडा. तो पूर्णतः धुक्याने वेढलेला आहे. इंडिया ट्रॅव्हल विड्स यूट्यूब चॅनलवर आम्ही अशा प्रकारचे गड, किल्ला, ट्रेकिंग आणि वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटनाचे व्हिडिओ टाकतो. तर हे व्हिडिओ आपल्या इनबॉक्समध्ये डिलिव्हर होण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. एक महत्त्वाची गोष्ट, सबस्क्राईब केल्यानंतर कडेच्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. पुन्हा आपण गडाकडे जाऊया. हा पुणे दरवाजा क्रमांक 2 आहे आणि लोक दरवाजाच्या वर जो छोटा बुरुज असतो त्या बुरुजावर जाऊन निसर्गाची मजा घेतात. पावसात कोण कुल्फी खातं काय? इथे स्वीटकॉर्न भेळ, कणस आणि कैऱ्या विकायला आहेत. एकामध्ये एक असे 3 दरवाजे आहेत गडाला पुण्याच्या बाजूने येताना. पुणे दरवाजा क्रमांक 1, 2 आणि 3. आता हा आहे 3रा दरवाजा. रचना अशी आहे की किल्ल्याची लेयर्ड सिक्युरिटी असते. एकामागे एक असे 3 चेक पॉईंट्स असतात, त्यामुळे किल्ल्याची सिक्युरिटी वाढते. इकडं जे आहे ते दारुगोळ्याचे कोठार किंवा तोफखाना. ती जी इमारत आहे तिथं दारुगोळ्याचं कोठार किंवा तोफखाना होता. धुक्यामधून चालताना अचानक पाऊस पडू लागतो. तानाजी मालुसरेंच्या समाधीला भेट दिल्याशिवाय सिंहगडाची सफर अपुरीच. सुभेदारांच्या या समाधीपाशी इथले स्थानिक शाहीर डिंबळे उभे असतात. त्यांचा सिंहगडाच्या लढाईचा पोवाडा अंगावर रोमांच खडा करतो. आम्ही पूर्वी एक त्याचा व्हिडिओ केलेला आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. भन्नाट वारं सुटलेलं आहे आणि वाऱ्याबरोबर असे ढग वर येत आहेत. फारशी काही व्हिजिबिलिटी नाहीये, पण तरी सुद्धा जे धुकं असं वर येत आहे ते दिसतंय आपल्याला. हाच तो प्रसिद्ध तानाजी कडा. सिंहगडच्या लढाईच्या वेळी तानाजी व त्यांचे मावळे यशवंती नावाच्या घोरपडीच्या साह्याने चढून आले. स्वराज्याच्या इतिहासातली एक महत्त्वाची लढाई, एक महत्त्वाचा टप्पा इथे घडला होता.
हा जो आहे तो विंड पॉइंट. विंड पॉइंटच्या इथं खाली हा जो कडा आहे त्या कड्यावरून जोराचा वारा वर येतो. तुम्ही बघाल तर पावसाचे थेंब सुद्धा उलटे वर येत आहेत. इथे एवढा जोराचा वारा आहे की छत्री उघडूच शकत नाही. ती उघडली तर उलटी होऊन उडून जाईल. तरी आज वारं कमी आहे, नाहीतर खूप जोरात वारा असतो. आता वारं कमी आहे त्यामुळे तो अनुभव येत नाही आहे. कमी आहे पण हा जो पॉईंट आहे सिंहगडावरचा विंड पॉईंटच्या शेजारी, तर इथून हा एक धबधबा खाली कोसळतो. हे जे पाणी आहे हे कड्यावरून खाली कोसळतं. पण जेव्हा खूप जोरात वारं सुटलेलं असतं ना त्यावेळेला हे सगळं पाणी उलटं वर येतं परत आणि इथून उभारला माणूस भिजून जातो. आता वारं कमी आहे त्यामुळे तसा तो अनुभव येत नाही. हे आहे घाईपाताचं झाड आणि हा जो आहे तो तुरा आलेला आहे. ह्या घाईपाताचा खरा उपयोग असतो दोरखंड बनवण्यासाठी, पण काही प्रेमी मंडळी आपली नावं सुद्धा त्याच्यावर कोरून जातात. हा जो समोर आहे तो आपटे बंगला. आम्ही आज जाऊन तिथं थोडी चौकशी केली. इथं राहण्याची आणि जेवण्याची सोय आहे. आप्पा बळवंत चौकात बुकिंग करून इथं राहायला येऊ शकतो. 8-10 दिवस आधी बुकिंग करावं लागतं. बऱ्यापैकी गर्दी असते इथे. साधारणतः 30 लोकांची राहण्याची सोय इथे होऊ शकते. आणि खूप थंडी वाजत होती आणि एक कॉफीच्या कपानं परत एनर्जी आलेली आहे. आता आपण पुढं जाऊया. पावसामुळे हत्ती तळ्यात भरपूर पाणी आलेले आहे. गडावर पिण्याचं पाणी फक्त हत्ती टाक्याच्या शेजारी असलेल्या देवटाक्यामध्येच आहे. जिवंत झऱ्याचं पाणी देवटाक्यामध्ये पडत होतं. पावसामध्ये चिंब भिजल्यानंतर कोळशावर भाजलेले हे गरमागरम कणीस खाण्यात खूपच मजा आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळं इथल्या झाडांवर मॉस खूप उगवलेला आहे. साधारण 10:30 वाजलेले आहेत. गडावर येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढतोच आहे. इतक्या सकाळी सुद्धा पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. हा जो दिसतो आहे तो गडाच्या पायथ्यापासून चालत वर येण्याचा रस्ता आहे. अशा तऱ्हेनं गर्दीतून आम्ही कशी तरी पार्किंग मधून गाडी बाहेर काढली आणि परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. अजूनही धुकं आहे त्यामुळं फॉग लॅम्प लावावा लागणार आहे, जो आपल्या गाडीला नाही आहे. डोंगरावरून निष्ठून आलेला हा दगड रस्त्याच्या मधोमध पडलेला आहे.
वरती पार्किंग फुल असल्यामुळं लोकांनी रस्त्याच्या कडेनं गाड्या पार्क केलेल्या आहेत तिथं. सिंहगडाचा डोंगर थोडा उतरल्यानंतर आता व्हिजिबिलिटी आली. ढगातून थोडं खाली आलो. खाली आल्यानंतर लांबपर्यंत दरीचं दृश्य दिसतंय. ह्या डोंगरावरून खाली जाणारे जे धबधबे आहेत त्या धबधब्याचं पाणी शेतामध्ये वळवलेलं असतं आणि त्या शेतात चिखल तयार करून त्यामध्ये भाताची लावणी होते. ते समोर दरीमध्ये जे दिसतंय ते अतकरवाडी नावाचं गाव आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी हे गाव आहे आणि जेव्हा तुम्हाला चालत वर यायचं असतं तेव्हा तिथून वर येणारी एक पायवाट आहे. आपण आत्ताच वरती बघितलं, पार्किंगला बिलकुल जागा नव्हती आणि तरी सुद्धा या एवढ्या गाड्या वर चालल्यात. या गाड्या वर गेल्यानंतर पार्किंगची परिस्थिती आणखीच बिकट होणार आहे. या रस्त्यावर पावसाळ्यात नेहमीच दरड कोसळण्याचा धोका असतो, त्यामुळं जाताना सावधगिरी बाळगावी लागेल. आता आपण फॉरेस्ट चेकपोस्ट पर्यंत पोहोचलो आहे. इथं वर जाताना फी भरावी लागते आणि आपण बघाल तर इथं गाड्यांची मोठी रांग लागलेली आहे. वीकेंडला 9-10 नंतर सिंहगडवर खूपच गर्दी होते. तुम्हाला जर वीकेंडला प्लॅन करायचा असेल तर सकाळी लवकर या. हे आहे खडकवासल्याचे बॅकवॉटर. आणि ही आहे खडकवासल्याची चौपाटी. इथेही पर्यटकांची खूप गर्दी असते. आता आपण खडकवासला गावातून चाललेलो आहोत. खडकवासला गावात प्रवेश करताना परत एकदा वाहनांची लांब रांग. हे टाळण्यासाठी लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोहोचा. आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नाही केलं तरी हरकत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन किल्ल्यावर नवीन व्हिडिओ सहित.